उरीमधल्या हल्ल्यात साताऱ्याचे सुपुत्र लान्स नायक चंद्रकांत गलांडे शहीद झाले होते। भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि उरी हल्ल्याचा बदला घेतला अशी प्रतिक्रिया गलांडे कुटुंबियांकडून उमटते। पण अतिरेक्यांचा बिमोड होईपर्यंत भारताने कारवाई सुरूच ठेवावी आणि पाकिस्तानला ठेचावं अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून व्यक्त केली आहे। शहीद चंद्रकांत गलांडे यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। प्रत्युत्तर दिलं, तुमची काय भावना आहे? मी गव्हर्नमेंटने केलेल्या कारवाई जी केली आहे, आता पाकिस्तानचे जे पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे भारताने, त्यावर मी खुश आहे। परंतु माझा जो सध्या जो परपंच म्हणजे संसार आहे हा उद्ध्वस्त झालेला आहे, यात मी खुश नाही। ह्याचं काय एवढाच हल्ला करून टिकत नाही, तर कायमचा हे हल्लासारखा भारताने चालू ठेवला पाहिजे आणि जे आपले जवान जे शहीद होते याच्याकरता भारतानं थोडी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई ठेवली पाहिजे। एवढा झाला की ढिली पडणार आणि नंतर तुमचा हल्ला चालूच राहणार, म्हणजे असं पाकिस्तानाचं डावच आहे तो। याच्याकरता गव्हर्नमेंटनं थोडीशी तातडीनं आपल्या सैन्याला काकाला घेऊन शेनी त्याला तयारी करून शेनी ते जे पाकिस्तानी जे दहशतवादी आहेत ना याच्यावर नेहमीच लक्ष ठेवून शेनी याचा बेमोड केला पाहिजे। जर त्यांनी आज आपली 18 मारून आपण 35 घेतली, एवढ्यात शांत बसून चालणार नाही, तर आपण ह्याच्यासाठी पुरेपूर सज्ज अजून झालं पाहिजे। ह्याच्यासाठी आपलं जे केंद्राने पाऊल उचललं आहे त्याचा मी बिलकुल आभारी आहे। एकंदरीतच या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की एवढ्यावर भारतानं थांबून जमणार नाही, यापेक्षाही पुढं पाऊल टाकून हे जे सगळं कारवाई पाकिस्तान करत आहे याच्याबद्दल ठोस भूमिका घेऊन काहीतरी कारवाई केली पाहिजे। सचिन जाधव, जय महाराष्ट्र, झाशी, सातारा।